नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधील 180 ते 190 ह्या ओव्यांच्या सहवासात आपण जाऊयात. ह्या ओव्यांमध्ये आपल्याला एका नवीन विचाराशी, संकल्पनेशी ओळख होते. आणि ती कुठली? तर स्वधर्म. धर्म अधर्माला व्यापून पलीकडे उरणारा तो स्वधर्म, निजधर्म, ह्याची ओळख आपल्याला होते. आत्ता सुद्धा माऊली, ज्ञानेश्वर माऊली हीच भावना व्यक्त करतायत जी श्रीकृष्णांच्या अंतःकरणात उमटते. एकच प्रश्न त्यांना सतावतोय की युद्धाची वेळ असताना मी असा शोक करत बसलोय आणि युद्ध न करण्याचे भलतेच विचार मी मनात आणत आहे, असं अर्जुनाला का वाटत नाहीये? हा विचार त्यांना सतावतोय. आणि त्यासाठी आता त्यांनी स्वधर्माची ओळख करून दिलेली आहे. ते म्हणतात की हा स्वधर्म कसा आहे? तर एखादा सरळ सोट मार्ग असावा. सरळ सोट मार्ग म्हणजे ज्या मार्गाने सर्वसामान्यपणे जाता कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही, असा मार्ग. किंवा दिवा लावल्यानंतर न चाचपडता, न अडखळता आपल्याला आपले व्यवहार करता येतात आणि आपल्याला जे करायचंय ते पूर्णत्वाला नेता येतं. हे असे दृष्टांत देऊन स्वधर्माशी आपली ओळख करून दिली जाते की स्वधर्म हा सरळ सोट वाटेप्रमाणे त्याच्यावर चाललंच पाहिजे आणि चाललं तर अजिबात अपाय नाही. स्वधर्म हा एखाद्या दिव्यासारखा आहे, प्रकाश देणारा. त्या प्रकाशात आपण जर वावरलो तर आपण अडखळणार नाही, आपला कधीही घात होणार नाही. अशा प्रकारचा बोध आपल्याला या ओव्यांमधनं मिळतो. ह्याचा आपण थोडासा सखोल विचार केला तर आज लोकव्यवस्थेला योग्य अयोग्य ह्या दोन्हीची ओळख करून देत, जर योग्य मार्गाने नेऊन संपूर्ण समाजाचं आत्महित साधायचं असेल तर त्यासाठी धर्म, स्वधर्म, निजधर्म ह्यांची अत्यंत आवश्यकता आहे. धर्माचा संबंध कशासाठी? स्वधर्म, निजधर्म कशासाठी? तर समाजाचं कल्याण होण्यासाठी, समाजाचं आत्यंतिक कल्याण, आध्यात्मिक कल्याण होण्यासाठी. आज आपलं अशा प्रकारे आत्यंतिक कल्याण व्हावं म्हणून एक वेळ स्वधर्माचा आधार घेण्यासाठी समाजाला सोडता येईल, पण समाजाला धरून ठेवण्यासाठी स्वधर्माला सोडणं योग्य ठरणार नाही. हाच विचार जणू आपल्याला इथे भगवंत देत आहेत. पण ह्यामध्ये एक मोठी गोष्ट अत्यंत चिंतनीय आहे. ती म्हणजे असं की ज्याला आपलं हित ज्याच्यात वाटेल अशा प्रकारे त्यांनी मन मोकळेपणाने वागणं म्हणजे स्वधर्म नव्हे. तर स्वधर्म, धर्म हा शास्त्राला धरून असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आत्महित आणि आध्यात्मिक कल्याण हाच हेतू असला पाहिजे आणि त्याच्यावर आधारितच विचार असले पाहिजेत. आज माऊली, ज्ञानेश्वर माऊली आज या भगवंताच्या अंतःकरणातील भावना प्रगट करतात. ते म्हणतात,
तरी स्वधर्मू एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. हा स्वधर्म जो आहे तो सगळ्यांसाठी एकच आहे. जगामध्ये, समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक बघायला मिळतील, पण वेगवेगळ्या धर्माची लोक हा प्रकार वेगळा, पण सगळ्यांसाठी असलेला स्वधर्म मात्र एकच आहे. कारण स्वधर्म त्यालाच म्हटलेलं आहे ज्याच्यात प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीचे आध्यात्मिक कल्याण आहे, त्याचं आत्महित आहे. आज अर्जुन क्षत्रिय वंशात जन्माला आला. आज ज्या वंशात जन्माला आलाय त्या दृष्टीने विचार केला तर क्षत्रियांना आपला क्षात्र धर्म पाळण्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये शस्त्रास्त्र कला, युद्धविद्या ह्याच्यात प्रावीण्य प्रगट झालं असेल आणि ते प्रगट करण्याची जर संधी मिळाली तर त्यासारखी सुवर्ण संधी आयुष्यात नाही. आज हीच संधी अर्जुनाच्या वाटेला चालून आली होती आणि ह्या चालून आलेल्या संधीचा त्याने उपयोग करावा ही तळमळे, कारण तो उपयोग करण्यातच त्याचा स्वधर्म तो पाळणार होता. तरी स्वधर्मो एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला खडसावून विचारतात, अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समय. युद्धाच्या प्रसंगी तुझ्या चित्तामध्ये दयाळूपणा, करुणा आली असेल तर चित्तामध्ये दयाळूपणा, करुणा असणं हे उत्तमच आहे, पण युद्धाच्या प्रसंगी नाही. आणि हे युद्ध कसं आहे? हे युद्ध कसं आहे तर शत्रू तुझ्यावर वार करायला टपलेला आहे. अशा वेळी युद्ध नको म्हणून तू जरी पाठ फिरवलीस तरी शत्रू वार करणारच. तेव्हा त्या शत्रूवर निष्कपट होऊन, आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, शत्रूच्या मनात कपट असेल पण शत्रू वार करत असेल तर त्या वाराला प्रत्युत्तर देणं हा क्षात्र धर्म आहे. आणि त्या ठिकाणी मात्र आपल्या अंतःकरणात आपण कपट ठेवायचं नाही, तर केवळ मी माझा धर्म पाळतो ही भावना ठेवायची. ज्ञानोबा रायांनी जे दृष्टांत दिलाय त्यातला एक दृष्टांत अप्रतिम आहे. ते म्हणतात, अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनिही विष होय सुदले, नवज्वरी देता. ज्ञानोबाराय म्हणतात, अंतःकरणात दया उपजणं, करुणा येणं हे उत्तमच आहे. कसं उत्तम तर ज्याप्रमाणे गाईचं दूध उत्तम आहे, परंतु हेच गाईचं दूध पथ्य म्हणून ज्वर झालेल्या व्यक्तीला देऊ नये असं जर सांगितलं असेल तर ते न देणंच, कितीही उत्तम असलं तरी ते न देणंच चांगलं असतं. आणि तरी सुद्धा जर का ते दिलं तर त्याचा परिणाम विषासारखाच होऊ शकतो. हीच गोष्ट अर्जुनाला पटवून द्यायची आहे की त्याच्या अंतःकरणात उमटलेली दया आणि करुणा ही विषासारखी आहे. या ठिकाणी पथ्य पाळण्याच्या दृष्टीने ते बाजूला सारलं पाहिजे आणि निज धर्मच पाळला पाहिजे. वायांची व्याकुळ काही, आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेंची चालता, अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीचे. ह्या अशा सुंदर उपमा ज्ञानोबा राय देतात. माऊली, आपण सर्वांनी नामस्मरण करत आपल्या सद्गुरूंनी, आराध्य देवतेने जो मार्ग दाखवला असेल त्यावर आपण आपलं आध्यात्मिक हित साधत असू, तर ते साधताना सुद्धा आपल्याला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वराला हीच प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा,
ज्यात माझं आध्यात्मिक हित आहे, आत्मकल्याण आहे, त्या मार्गावर चालताना माझ्याही समोर असे प्रसंग आले, माझ्याही मनात दयाभाव करुणा उमटली, तरी ती योग्य वेळी उमटू दे. आणि ज्या क्षणी ज्या वेळी ह्या दयाभाव आणि करुणेचा मला उपयोग नाही, त्यावेळी मला जे करणं आवश्यक आहे आणि योग्य आहे, ती शक्ती, ते सामर्थ्य तू मला दे, हीच प्रार्थना आपण करावी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, म्हणोनी या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचुनी नाही, उचित जाणे. निष्कपटा होवावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. श्रीकृष्ण म्हणतायत, शत्रूनं आपल्यावर मारा केल्यास आपण सुद्धा निष्कपट अंतःकरणाने त्याच्यावर वार करावा, आपणही लढावं. या ठिकाणी प्रत्यक्षात लढाईपेक्षा आपण आपल्या आंतरिक शत्रूंबद्दल बोलतोय, हे साधकांनी लक्षात ठेवावं. आणि त्या आंतरिक शत्रूंवर सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाच्या आधारे, नामस्मरणाच्या आधारे पलटवार करावा. आणि गौरवाने, निष्ठेने, आत्मविश्वासाने आपलं आत्मकल्याण होण्यासाठी स्वधर्माचीच म्हणजेच आध्यात्मिक वाटचाल चालत राहावं. आणि परमेश्वराला हीच विनंती करावी की तू आमच्यावर कृपा कर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.